प्रत्येक वेळेला बाळ रडायला लागलं की आपण ऐकतो भूक लागली असेल, पण खरंच प्रत्येक वेळी हेच कारण असतं का? आज मी फक्त डॉक्टर म्हणून नाही तर एक आई म्हणूनही माझ्या अनुभवानुसार 5 गोल्डन चेक्स तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, शी आणि लघवी. वारंवार शी किंवा लघवीमुळे बाळ अस्वस्थ होऊ शकतं आणि त्यामुळे रडू शकतं. दुसरी गोष्ट, डायपर एरिया. पातळ शीमुळे त्या भागात रॅश किंवा छोटी जखम होऊ शकते. मग प्रत्येक वेळी शी झाल्यावर त्या जखमेवर त्रास होतो आणि बाळ अधिक रडू लागतं. त्यामुळे तो भाग स्वच्छ, कोरडा आणि सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, वातावरण. बाळाला जास्त गरम, जास्त थंड किंवा ओले कपडे तर नाहीत ना, कारण अनेकदा फक्त वातावरण बदललं ना तरी बाळ शांत होतं. चौथी गोष्ट, भूक. कारण भूक हेही रडण्याचे एकमेव आणि मोठं कारण असू शकतं. पाचवी गोष्ट, थकवा किंवा ओव्हर स्टिम्युलेशन. म्हणजे काय? कधी कधी बाळाला झोप येत असते पण ते स्वतः तर झोपू शकत नाही. अशा वेळी शांत वातावरण आणि हलके थोपटणे किंवा थोडासा थकवा कमी झाला तर ते बाळ झोपी लागतं. आणखी एक गोष्ट, जर बाळाला वारंवार पातळशी होत असेल तर पोटाचा त्रास आणि डायपर रॅश हे दोन्ही एकत्र दिसू शकतात कारण पातळशीमुळे पोटात मुरडा येतो आणि त्याचवेळी डायपर एरियाला झालेल्या रॅशमुळे प्रत्येक शी ही अजूनच वेदनादायक होऊ शकते. त्यामुळे बाळ अधिकच रडत राहतं आणि झोपही त्याला नीट लागत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करूनही जर बाळ सतत रडत असेल, दूध घेत नसेल, ताप असेल, उलट्या होत असेल किंवा रक्तमिश्रित शी असेल किंवा खूपच जास्त सुस्त वाटत असेल तर वेळ न दवडता पेडियाट्रिशियनकडे जा. जर ही छोटी माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक नवीन आईपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बाळाचा त्रास लवकर ओळखता येईल आणि एखाद्या आईची चिंता थोडीशी कमी होईल. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जागरूक राहा.